विरोधकांवर काय म्हणाले? विरोधकच नाही असं समजायचं. कोण आपल्याबद्दल काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपण आपला मतदार, विरोधक आपले कान, काहीच नाही तक्रार अजिबात नाही. एकदम समाधानकारक, सगळ्यांना ते घेण्यासारखं आहे, घेऊन मतदारसंघात नेण्यासारखं. विरोधकांवर किती वेळ निवडून आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून समजला पाहिजे. अतिशय समाधान वाटलं, समाधानकारक या ठिकाणी मार्गदर्शन मिळालं. नेमकं मार्गदर्शन काय सांगितलं की या ठिकाणी आपण निवडून आल्यानंतर काय केलं पाहिजे, जनतेची कसं संवाद साधलं पाहिजे, कोणाच्या सुखादुखात गेलं पाहिजे, सर्व गोष्टी या ठिकाणी अतिशय 1-2 तास सर्वांना संवाद असे चांगल्या पद्धतीने दिला. किती वेळ निवडून आलं पाहिजे, कसं आलं पाहिजे, निवडून येताना एखाद्याने जर आपल्याला मतदान नसेल करेल तरी पण त्याला तो आपला म्हणून समजला पाहिजे. एकदा चिठ्ठी फेकून द्यायची आणि आपल्या कामाला लागायचं. निवडून आल्यानंतर सगळे आपल्या परपंचावर, कुटुंबावर वेळ दिला पाहिजे, परपंच सांभाळला पाहिजे. या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले पाहिजे. प्रवचन कीर्तन होते, म्हणजे हिंदूतून सांगायचे, मराठीतून सांगायचे. असं बरंच त्यांनी सांगितलं की आपण लोकांपर्यंत, जनतेपर्यंत कसं केलं पाहिजे. एखादा ॲक्सिडेंट झाला, सिव्हिलला त्याच्या दवाखान्यात गेलं पाहिजे, त्यांच्या नात्यावर समजूत काढली पाहिजे. असे अनेक त्यांनी ते सांगितलं. आता आमचे काही नेते मंडळी ते सांगतील आपल्याला. 3 पक्षात समन्वय कसा असावा? तिन्ही पक्ष एकत्र येऊन कुठेतरी एकंदरीत स्टूल काढली पाहिजे. सर्वांना 1-2 दिवसभर कुठेतरी सर्वांना तिन्ही पक्षाच्या आमदारांनी एकत्र येऊन जेवणं केले पाहिजे. प्रत्येक मंत्र्याकडे प्रत्येक पक्षाचा आमदार, आपल्या तिन्ही पक्षामधला, आपण मग इथं पक्षाचेच आमदार मंत्र्याकडे जातो, परंतु महायुतीचे मंत्री आहेत, सगळ्याकडे गेलं पाहिजे. सगळ्याकडून कामं हो न हो परंतु सगळ्यांना भेटी घेतल्या पाहिजे. सगळ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलं पाहिजे, आपुलकी केली पाहिजे. मंत्री आपला, आपण मंत्र्याच्या अशा पद्धतीने काय तक्रारीचा सूर होता का? काहीच नाही तक्रार अजिबात नाही. एकदम समाधानकारक, सगळ्यांना एक ते घेण्यासारखं आहे, घेऊन मतदारसंघात नेण्यासारखं. विरोधकांवर काय म्हणाले? विरोधकच नाही असं समजायचं. कोण आपल्याबद्दल काय बोलतो त्याच्याकडे लक्ष नाही देत. आपण आपला मतदार, विरोधक आपले कान, फिल्टर, कानामध्ये फिल्टर लावायचं म्हणजे मध्ये ओरत नाही. नाही. सर, महत्वाची गोष्ट म्हणजे काय करू नये या संदर्भात काय सांगितलंय का? कुठल्या गोष्टींना थारा देऊ नका असं काही आदेश किंवा सूचना आहे का? काही टाळता येईल, म्हणजे काही टाळता येईल, सगळं टाळायचं. आपण आपलं काम कर. निवडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात काय काय करता आलं पाहिजे. सुखात दुःखात प्रवचन कीर्तन, बाबांच्या भेटी, बाबा लोकांकडे जाणं, त्यांच्याकडे फोटो काढून त्यांना दर्शन घेणं, हे करणं, हे धार्मिकवर जास्त बोललं. भ्रष्टाचारावरती किंवा नाही. काही बोलले का? नाही. धन्यवाद. थँक्यू.